आई आली वाटते वेळा घरी. काय झालं रे बाबू, काऊन लढून राहिला बापा? काहीच नाही झालं मले, तू बोलू नको माझ्यासोबत. बापा असं नको बोलून बापा, काय झालं सांगून मले, काय झालं तुले? मारलं मले बाबानं, मारलं, काम नाही धाम नाही. बाई मी एक दिवसासाठी बाहेर गेली तर या माणसानं मा पोराचे हाल लावले करणं सरे. काऊन मारलं रे बाबू, तुला काही केलं असेल ना ते? काहीच नाही ना आई, तो पप्पे आला होता आणि बाबाला सांगून गेला की आई ना मला मारलं, पण आम्ही काहीच नाही मारलं पप्प्याले. बरं बरं बाबू जाय, मी ते थैली तू माझं भात आणलं, भात कधी खाऊन तू, मी बोलतो त्या बाबासोबत काऊन मारलं मापुराले. काय मारलं मारलं मापुराले. जा बाबू भात काय, भात आणलं तू नावाचं, भात का आणलं. बरं बरं जातो, खातो मी. तुम्ही मारलं शंकर सांगून आला, शंकरला मारलं का तुम्ही? नाही बुवा, मी काय आले मारतो शंकर रे. अरे बाप्पा सांगितलं वाटते यानं याच्या मायरे. आज काही भाकर अंगी लागत नाही वाटते बाबा माय. काही खोटं नका बोलू तुम्ही, सरळ समजते मले. मारलं मा पोराले काम नाही धाम नाही. एक दिवस नव्हती गेली मी, फक्त एक दिवस लावले हाल केले सरे मा पोराचे एका दिवसात. किती सोकला बिचारा. बाप्पा खायलाच नव्हतं जाणं काही त्याला आपल्या घरी, तू गेली तर उपाशीच होता. मग हॉटेलहून डब्बा आणला ना 2 टाईम त्याच्या नावाचा काल, मीही खाल्ला त्यानंही खाल्ला. झोपली म्हणतं, उपाशी थोडी ठेवलं. मला काळजी आहे मा पोराची. बापा माहीत आहे भल्ली कायची आहे. धडं धडं मारलं सांगून राहिला शंकर मले. पप्प्या खोटं बोलते, लोकांच्या लेकरायचं ऐकत जा. स्वतःच्या लेकराचं खोटं वाटते तुम्हाला, आणि लोकांच्या लेकरायचं खरं. काही पाहिलं मारत राहता नुसतं त्या पोराले, वनवन 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 करता जाणे की लोकांचं लेकरू आहे. काहीच चांगलं प्रेमान बोलत ना मा पोरासोबत तुम्ही. ऐकून तर घेणं पहिले, येईनं काय केलं ऐक तर सही. काऊन हाणलं मी येईल. काहीच सांगू नका तुमचं मला, तुम्ही तुमच्याजवळच ठेवा, सर माहीत आहे मला. ऐकून घेणं पहिले. यानं ऐकिनी तुझ्या पोरानं आणि त्या बाल्यानं, या दोघांनं पप्प्याला मारलं. आणि पप्प्याला माझून मारलं आणि मला दिसलं तर लढत आलं मारलं म्हणून. तू म्हणतं की काऊन मारलं. मग हे असं मारणं धोळणं हे चांगलं आहे का लोकांचे लेकरायले? संस्कार काय पडतात आपल्या पोरावर मग? हा, हे नाही विचार करत का तू? फक्त मारलंच. काय बाई आहेस तू बी? काय बाई आहे म्हणजे? सोडून द्या मला मग, राहू नका. वाटत नाही मी तुम्हाला बाई आहे म्हणजे. काय बाई आहे, काय काय म्हणणं आहे तुमचं ते सांगा मला, काय म्हणणं आहे? जाऊ का मी माझ्या घरी जाऊ का? चालली जातो शंकरला घेऊन, राहा तुम्ही मग एकटेच. सकाळून संध्याकाळी थापत जा, भाकरीन खात जा. आता अरे नाही ना नाही ना नाही ना, तसं नाही बाय म्हणणं. एक नंबर बाई आहेस तू. तुझ्यासारखी बाईच नाही ना आपल्या मोहल्ल्यात पुऱ्या. कायले मारलं नाही, एवढं? इच्छा असेल तर सांगा तुमची. चालले तुम्ही मामाच्या घरी, निना करून मारत नव्हतं लेकराले. किती मारलं जरासं की एखादी मारा मग झाली चूक तर. एवढं मारत असतात का कुत्र्यासारखं दप्पा 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 मारलं? किती पाठकोळ सुजलं मग पुराचं बापा. आम्ही हात लावून द्या लागेल त्याला आता. कसं कसं मारलं काय आम्ही बापा मग पोराला बिचारायला. मी तर पाहूही नसते शकली. जनावरासारखं मारलं नुसतं तुम्ही त्याला. बरं आता तोंड सरकं करणं बहुत झाला राग आता. हा, हो मारता लेकराईले म्हणता तोंड सारखं कर. माम डोसकं बसते मग असं होते. तुम्ही हात नाव लावतो बरं शंकरले. नाही लावत ना, नाही मारत डबल. बस मग झालं सर. झालं त्या बहीणच्या पोराची सोयरीत. चांगली आहे पोरगी गिरगी. हो ना बापा, लयच चांगली पोरगी भेटली मा बहीणच्या पोराले. नाकाडोळ्यात चर चर मस्त तरट पाणी आहे तिचं मस्त पैकी. तशी पोरगीच नाही मी तुम्हाला, आपल्या गावात पोरगी नाही तशी. लयच भाग्यच म्हणून लागेल बापा मा बहीणच्या. लयच खाजवायला भेटली तिले. मग शिकेलेलं आहे बापा, डॉक्टर म्हणतात पोरगी. दवाखाना आहे तिथं पुण्याले. मस्त झालं ना मग. तसं बी या बेरोजगाराले बरं झालं ना, खाऊ घालेले कोणतरी भेटलं. नाही तर काय खाल्लं असतं यानं. काय म्हणले तुम्ही? मला ऐकून आलं, जोरात बोला. हां काय म्हणले? काही नाही काही नाही काही नाही, मी म्हणून राहिलो चांगलं झालं तुझ्या बहीणच्या पोरीचं. हो बापा, चांगलं तर झालंच आता. नशिबानं या लागते, जसं जसं देवाने दिलं तसं. वरच्याच्या हाती आहे सर.
चला मग मी चालली, कामधंदा करतो, स्वयंपाक पाणी करतो, मग जेवण खाऊन येऊ आपण. असं आहे मग मंडळींनो, ऐकून घ्या लागते बायकोचं. जाऊ द्या, ते माय नशीब. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्या 6 वाजता.